नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे 10, 11 व 12 एप्रिल रोजी सिद्धेश्वर देवस्थान पोखरी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सारंगे परिवाराने दिली आहे. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत भव्य मिरवणूक व नगर प्रदक्षिणा होणार असून यात पोखरी गावासह यशवंत स्वामी महाराज भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ पोखरी, सुगाव, नांदगाव, बर्दापूर, गित्ता, भारज, सायगाव, सेलू, वागाळा, अंबाजोगाई, कुंभेफळ, पंचक्रोशीतील भक्त मंडळ यांची उपस्थिती लाभणार आहे. दुपारी 4 ते 6 हरिपाठ व शिवभजन होणार आहे. शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 11 धान्यवास व महापूजा व 11 ते 1 या वेळेत हरिभक्त परायण पांडुरंग महाराज कोकाटे नांदगावकर यांचे कीर्तन होणार असून रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 4 ते 11 वाजता होम हवन व यज्ञकुंड, देवतांची कलश स्थापना व रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेत देवता वाहन व बेलपत्र निवास हरिभक्त परायण माऊली महाराज इके अंदलगावकर यांच्या हस्ते कलश पूजन होणार असून 11 ते 1 या वेळेत हरिभक्त परायण अरुण महाराज शिंगारे यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद असणार आहे. विशेष म्हणजे विवाहित मुलीच्या सहकार्यातून कलशरोहण होणार असून गावकऱ्यांच्या हाताने त्यांचा मान सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व पोखरी गावकरी मंडळी व हरिभक्त पारायण हरिदास महाराज अंबाजोगाई, हरिदास अमृत सारंगे, अमोल कालिदास सारंगे, हरिभक्त पारायण बाळू वसंत पांचाळ व सिद्धेश्वर देवस्थान पोखरी व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.